रामलीला मैदान येथे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने तयारीची सुरुवात झालेली आहे। तयारीच्या अनुषंगाने विविध आपल्याला टेंडर काढावे लागतात, निविदा काढावे लागतात। त्या निविदा देखील आपल्या काढून झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने दसरा समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांसोबत इथे मीटिंगही झाली होती। त्यामध्ये त्या सन्माननीय सदस्यांसमोर गेल्या वर्षीचा ताळमेळ ठेवण्यात आला होता आणि या वर्षीच्या दसरा समितीच्या एकंदरीत आयोजनाच्या अनुषंगाने चर्चा देखील झालेली आहे। त्याप्रमाणे यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणे सर्व खेळ क्रीडा स्पर्धा सहित यावर्षी सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्यास सर्व सन्माननीय सदस्यांनी मंजुरी दिलेली आहे। त्या अनुषंगाने आपण टेंडर निविदा प्रक्रिया राबवली। त्याच्यामध्ये जे झोके व मनोरंजनाचे साहित्य उभारण्यासाठी जे आपण 2 ठिकाणी जागा देतो त्यांच्या एकत्रित अशी निविदा किंवा ऑक्शन निविदा पद्धतीने लिलाव काढण्यात आला होता। त्याच्यामध्ये सर्वाधिक बोली बोलणारे शेख आजम शेख मुनाफ बेलदार 1,11,77 त्याला सर्वाधिक बोली हे केल्यामुळे ते पात्र ठरलेले आहेत। त्यांना त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्यांच्या करण्यात चालू आहे। आतिषबाजीची ही निविदा फायनल झालेली आहे। सीसीटीव्हीची निविदा त्या अनुषंगाने अंतिम त्याला मंजुरी मिळालेली आहे। आता वर कार्यालय आदेश देणे बाकी आहे। यंदाच्या दसऱ्याच्या अनुषंगाने आपण सुरुवात बघाल तर 6 तारखेला बासा पूजनाच्या अनुषंगाने औपचारिक सुरुवात होणार आहे। 21 तारखेला आकाशवाणी जलेश्वर मंदिर येथे सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे। तर 22 तारखेला भव्य मिरवणूक आणि प्रदर्शनी उद्घाटनच्या अनुषंगाने एक प्रकारे आपले या वर्षीचा दसरा सुरू होणार आहे 22 तारखेला रामलीला मैदान येथे। तर रावण दहन हे 2 तारखेला 2 ऑक्टोबर 2025 रात्री 11:53 रामलीला मैदान येथे होणार आहे आणि 6 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आणि पानसुपारीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगता समारोप या दसरा महोत्सवाचा होणार आहे।